ईश्वरी. आज आपण आहोत बागवेवाडीमध्ये उदयांच्या घरामध्ये. तर आज इथे आपल्याकडे भजनासाठी लोक येणार आहेत. ओके, तर त्यांच्या नाश्ता पाण्याची सोय आपली इथे होते आज. तर आपण इथे बघू शकतो आज काय काकी बनवतो आपण. तर मेदू वड्याचा बेत मस्त पैकी असा केलेला आहे. तुम्ही इकडे सगळे सामान बघू शकता, इन्ग्रेडियंट्स बघू शकता. इथे ही चटणी तयार आहे. काकी अजून चटणी बनवते. हे इथे सांबारसाठी लागणारं सगळं साहित्य आहे याच्यामध्ये. तिकडे कढी काय ते कोथिंबीर आहे. तिकडे वड्याचं पीठ आहे आणि तिकडे वहिनी फोडणीसाठी तयारी करते सांबाराची फोडणी. आणि सांबारची रेसिपी आहे. यात आपण आधी आता मोहरी, कढीपत्ता, लाल सुकी मिरची आणि कांदा घातलाय फोडणीला. चटणीमध्ये मिरच्या कमी पडतात, सो मी आता पुन्हा मिरच्या सोलायला घेतल्या. आणि ह्यात आपण हळद घातली आहे. आपण ह्याच्यात लाल तिखट घालणार आहोत चवीप्रमाणे किंवा तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता, तुम्हाला किती घालायचं तेवढं. आणि यात आता जाणार आहे सांबार मसाला. हे पाऊच मी पूर्ण घातलंय, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार क्वांटिटीनुसार घालू शकता. हे चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं. आपण भाज्या घालणार आहोत. यामध्ये आहे शेवग्याची शेंग, बटाटा, वांग आणि भोपळा. लागलं पाहिजे ना, खाताना सगळ्यांचे नाकातलं सर्दी बाहेर आली पाहिजे. हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. ह्यात आपण शिजवलेली तूर डाळ घालणार आहोत. माहिती तू टीव्हीवर येणार नाही, युट्यूबला येणार आहे. नंतर लास्टला संपली तरी चालेल. संपू दे, आहे ना, घाबू नकोस. बनवू आपण. नको लय पातळ पण खाता नाही येणार. हा बस कारण ती घट्ट देता देता हे घेऊ ना ते. हा घे, तेच आहे. माझं कॅन फुटलं ग म्हणून हे घेते. तुम्ही कचरा बनते मला रेडी करून घेऊ दे पहिला. आता आपण चटणीला तडका देतोय. आपण इथे तेल गरम करून घेतलंय. थोडं खूप हाय टेम्परेचर करायचं नाही, नाहीतर ते लगेच जळणार. ह्यात आपण आता जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि सुकी लाल मिरची घालत आहोत चटणीच्या तडक्यासाठी. आपण आता या चटणीमध्ये कुटून घ्यायचं. तसा चटणीला तडका दिलेला आहे.
येतात ना? बघ तो किती जास्त घ्यायचं थांबायचं. चटणी एवढीच दे, सांबार संपवायचं. चटणी कर देतात चटणी.
काका नाही बाहेर काका नाही काका नाही तुम्ही बाहेर गेले काका नाही आहेत बाहेर भाई आहेत काय कंडिशन 2 मिनिटच येतो कोणाला खाऊन झाला तिकट आहे नाही ते काय नाही चटणी दे टोप दे टाकून